हॅलो, वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड. बऱ्याच दिवसांपासून हा आरसा पडून होता, तर चला म्हटलं याला नवीन लुक देऊया आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जेणेकरून तुमच्याकडेही असं कुठला जुना एखादा आरसा असेल तर तुम्ही पण त्याला छानसा नवीन लुक देऊन मस्त असं क्रिएट करू शकता. आणि याला काही बाहेरून आपल्याला कोणतंही सामान आणायची गरज नाही आहे. घरच्या घरीच आपण याला बनवणार आहोत. जसं की मी हा एक पुठ्ठा घेतलेला आहे आणि हा पुठ्ठा म्हणजेच आपल्याकडे घरी भरपूर काही पार्सल येतात किंवा कशाचाही एखादा पुठ्ठा असतो, तर त्याचाच वापर करून आपण बनवणार आहोत. याला मी सगळीकडून असा टेप लावून घेतला आहे, जेणेकरून याचे जे कॉर्नर आहेत तर ते चांगले राहतील आणि हा पुठ्ठा खराब होणार नाही. याची जी व्हॅलिडिटी आहे ती थोडी जास्त दिवस राहील आणि आपला मग जे काही आपण क्राफ्ट केलं आहे तर ते बरेच दिवस टिकेल. त्यामुळे या काही छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेऊन केल्या पाहिजेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करून सुद्धा सांगा. तर चला, हा आरसा जो आहे तो मी सेपरेट करून घेतला आहे. त्याचं जे वरचं आहे तर ते साईडला काढून घेतले आणि फक्त आता आरशाचा वापर करायचा आहे. आरसा आपल्याला पुठ्ठ्यावरती चिटकवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे टफ बॉन्डचा वापर केला आहे आणि आता टफ बॉन्डने आरसा चिटकवून घ्यायचा आणि एक 5 मिनिट आपल्याला थांबायचं आहे. आरसा आपला चिटकत आहे तोपर्यंत इकडे मी कार्डबोर्डचे असे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. जसं की ब्रिक्स असतात तशा टाईपचेच हे तुकडे बनवणार आहे, कारण आपण साईडला असं वाटलं पाहिजे की भरपूर अशा ब्रिक्स लावल्यात. तर अशा प्रकारे मी कार्डबोर्डच्या आधी मोठे मोठे तुकडे करून घेते आणि त्यालाच नंतर असे छोटे छोटे बनवून घेणार आहे. तर आता सगळे तुकडे आपले फायनली करून झालेत. एक 50 ते 60 तुकडे बनवून घ्यायचेत आणि हेच तुकडे आता सगळीकडे अशा प्रकारे मी फेविकॉलने लावून घेणार आहे. पुठ्ठा असल्यामुळे फेविकॉलने ते इझिली चिटकले जाते. दुसरं काही ग्लू असेल तर तो पण तुम्ही वापरला तरी पण काही हरकत नाही. जसं मी सांगितलं की ब्रिक्स लावल्यात असं दिसलं पाहिजे, त्याप्रमाणेच मी हे असं एकाखाली एक लावून घेत आहे. साईडला लावत असताना थोडासा गॅप घेऊन लावते आणि अशा प्रकारे मी आता हे पूर्ण साईडला सगळीकडे लावून घेते. फायनली सगळे ब्रिक्स आपले लावून झालेले आहेत आणि थोडाफार असा लुक तुम्हाला आता कळालंच असेल. तर आता याला आपल्याला कलरसुद्धा करून घ्यायचे आहे. कलर करण्यासाठी डायरेक्टली जर आपण कलर केला तर कलर तेवढा प्रॉपरली बसणार नाही आणि सेट होणार नाही आणि ते दिसायला एकदम प्रॉपर दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला थोडासा फेविकॉल आणि थोडंसं पाणी घ्यायचे, दोन्ही मिक्स करायचे. चांगलं मिक्स झाल्यानंतर हे सगळीकडे मी असं लावून घेणार आहे आणि नॉर्मली आपल्या घरी असणाराच टिश्यू पेपर घेऊन यावरती आपल्याला लावून घ्यायचा. जसं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे याप्रमाणेच लावून घ्यायचा आहे. हा लावताना थोडासा टाईम जाईल आणि प्रॉपरली लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सगळीकडूनच जिथे आपण ह्या ब्रिक्स बनवल्यात तिकडे सगळीकडे असा पेपर लावून घ्यायचा. अशा प्रकारे आता सगळीकडे मी टिश्यू पेपर लावून घेणार आहे आणि एका याच्यामध्येच हे प्रॉपरली सेट होत नाही. आपल्याला परत एकदा सेम प्रोसिजर करावी लागते. थोडंसं थांबून परत एकदा आपण सेम प्रोसिजर केली तर एकदम प्रॉपरली ते सेट होतं आणि असं वाटतं नंतर जेव्हा आपण कलर देणार तर तो फायनल लुक झालेलाच आहे. पाण्याचा ओलावा थोडासा कमी जास्त झाल्यामुळे टिश्यू पेपर थोडाफार फाटला जातो, पण काही हरकत नाही. थोडा वेळ याला सुकू द्यायचं आणि परत एकदा फेविकॉलने थोडासा सेट करून घ्यायचा.
असं वाटत असेल की टिश्यू पेपर जर कुठून थोडासा निघाला असेल किंवा प्रॉपरली चिटकला नाही आहे, तर नॉर्मली परत एकदा आपण फेविकॉलने हा चिटकवून घ्यायचा आणि अशा प्रकारे याला पूर्ण आपण कंप्लीट करून घ्यायचं आहे. अजून परत 5 मिनिटे थांबल्यानंतर चांगलं सुकल्यानंतर यावरती आपण ब्रिक्सचा जो ब्राऊन कलर आहे तर तोच कलर यावरती द्यायचा आहे. ब्रिक्सचा कलर ब्राऊन म्हणजे जे वरची साईड आहे तेवढीच आपल्याला फक्त ब्राऊन करायची आहे, जेणेकरून असं वाटायला हवं की आपण ब्रिक्सचा असा लावलेले आहे. त्याच पद्धतीने मी आता सगळीकडे वरच्या साईडला ब्राऊन कलर लावून घेत आहे. ब्राऊन कलर जेव्हा आपला कंप्लीट होतो त्यानंतर आतमधल्या साईडला आपल्याला व्हाईट कलर लावून घ्यायचा आहे. तसं तर टिश्यू पेपर हा व्हाईटच असतो त्यामुळे तो दिसतोच, तरी पण परत एकदा आपण व्हाईट कलर चांगला व्यवस्थित आणि प्रॉपरली असा त्याला लावून सेट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडा थोडा याचा फायनल लुक दिसत आहे. माझा जो व्हाईट कलर आहे तो प्रॉपरली लावायचा बाकी आहे आणि आपण टिश्यू पेपर लावल्यामुळे प्रॉपरली ब्रिक्स लावल्यात असंच वाटतं, त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला थोडासा नॉर्मल लुक कळालाच असेल की आपण मिरर आपला जो आहे तो पहिला कसा होता आणि आता याला कसा लुक मिळालेला आहे. आय होप तुम्हाला ही क्रिएटिव्हिटी नक्कीच आवडली असेल. असे छान छान आपण आपल्या घरी कुठल्याही जुन्या मिररचा नवीन मिरर आपण बनवू शकतो. तर अशा प्रकारे मिररचा हा आपला फायनल लुक आहे आणि तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जेव्हा आपण मिरर लावणार तर तो लुक कसा वाटेल नक्कीच पहा.